नमस्कार, आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज. रत्नापूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. दत्तराज सोनकुरवार यांच्या 1.5 दिवसाच्या उत्सव गणेश मूर्तीचे विसर्जन. काल वाजत गाजत गणरायाचे सार्वजनिक व घरगुती गणेशाचे आगमन झाले. बरेच गणपती 10 दिवसानंतर विसर्जन केले जातात, पण काही घरगुती स्थापन केलेले गणपती 1.5 दिवसातच विसर्जन केले जाते. लातूर येथील उद्योजक दत्तराज सोनकुरवार यांच्या घरी पण गणपतीची स्थापना केल्यानंतर 1.5 दिवसातच वडिलोपार्जित परंपरा जपत गणपतीचे विसर्जन केले. लातूर अंबाजोगाई रोडवरील महापूर शेजारून वाहणाऱ्या मांजरा नदीच्या पुलावर गणपतीचे परिवारासह विधिवत पूजा करून गणपतीचे मांजरा नदीच्या पात्रात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणत विसर्जन केले. विसर्जनानंतर दत्तराज रत्नापूर न्यूजशी बोलताना सांगितले की पंजोबा आजोबापासूनची परंपरा जपत आम्ही परिवारासोबत एकत्र येऊनच गणपती बाप्पाचे विसर्जन करतो. काळापासून आलेली तीच आम्ही आता परंपरा आम्ही कंटिन्यू करत नाही. म्हणजे आवडलोपार्जित परंपरा आहे. नाव सांगा सर आपलं. माझं नाव आहे दत्तराज व्यंकटराव सोनकुरवार. कुठं राहता इथला तुला? मी इथं श्रीनगरमध्ये राहतो. श्रीनगरमध्ये राहता. चालेल, ओके, थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा.